ज्यावेळी मी पदग्रहण केलं त्याचवेळी मी सांगितलं होतं की माझी पहिली बैठक जी असणार ती मुंबईमधल्या सर्व अनधिकृत बांगलादेशी हॉकर्सच्या विरोधात, ज्याचा पाठपुरावा सातत्याने माजी खासदार डॉक्टर किरीटभाई सोमय्या हे सातत्याने करत होते. त्यांनी काही विषयही माझ्याकडे त्यावेळी दिलेले होते. त्या अनुषंगाने मी सातत्याने माझ्या भाषणामध्ये कायम मी हा मुद्दा तुमच्याकडे घेऊन आले होते. आणि आत्ता माझ्या दालनामध्ये या ठिकाणी उपमहापौर संजय घाडीजी, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष गटनेते श्री गणेश खणकरजी, त्याचबरोबर आमचे दोन सन्माननीय नगरसेवक डॉक्टर नील सोमय्या आणि श्री प्रकाश गंगाधरीजी, आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सगळे अधिकारी, त्यामध्ये AMC शर्माजी होते, उपनगरे आरोग्य विभाग त्यांच्याकडे, आणि श्रीमती दक्षा शाह आणि इतर सगळे आरोग्य अधिकारी. आता मी संबंधित पूर्ण जी यादी आहे ती तुमच्याकडे पाठवेल. विस्तृत अशा पद्धतीने जवळपास 1.5 तास ही मीटिंग चालली. मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 4.5 वर्षाचा जो भोगळ कारभार होता, त्यामध्ये ज्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र वाटले गेलेत, त्या सगळ्याचा लेखाजोगा गेल्या इतक्या वर्षाचा किरीटभाई यांनी सगळे पेपर्स या ठिकाणी या मीटिंगमध्ये दाखवले गेलेत. सगळे प्रश्न किरीटभाईंच्या माध्यमातून त्यांना विचारले गेलेत. बऱ्याच प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाही, कारण खूप मोठा त्यांचा भोगळ कारभार आणि भ्रष्टाचार या ठिकाणी दिसण्यात आला. जवळपास आतापर्यंत जेवढे पेपरवर्कवरती दाखवले गेलेत, तर 237 अशा पद्धतीचे बोगस जन्म प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना दिले गेले होते, जे त्यांनी कॅन्सल केले हे मान्य केलं. पण जे ओरिजिनल जन्म प्रमाणपत्र अजूनही लाभार्थीकडे आहेत, बांगलादेशी अनधिकृत लाभार्थीकडे आहे, लाभार्थी म्हणता येणार नाही, अनधिकृत बांगलादेशींकडे, ते अजून त्यांच्याकडनं घेण्यात आलेले नाही. पण आता त्यांनी असं सांगितलं की महिन्याभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पत्र घेण्याचं काम करतो. पण त्यामध्ये डॉक्टर किरीट सोमय्या यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांना ही जन्म प्रमाणपत्र दिली आहेत त्याच्यामध्ये काही लोक अस्तित्वातच नाही आहेत. इनफॅक्ट ती लोक जन्माला आलेली अशी हॉस्पिटल पण अस्तित्वात नाही आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये MOH कडनं त्या वॉर्डच्या अशा पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे, हे या मीटिंगमध्ये स्पष्ट दिसण्यात आलेलं आहे. जवळपास आत्तापर्यंत ह्यांनी दिलेल्या पेपरवरती 8 FIR त्यांच्यावरती झालेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची बातमी जर या ठिकाणी आलेली आहे, तर अशरफ काझी नावाचा एक डॉक्टर, ज्यांनी या ठिकाणी, हे तुम्हाला मी प्रमाणपत्र दाखवते, हे जरा, डॉक्टर अशरफ काझी. आता हा डॉक्टर आहे की काय आहे ह्याची पण तपासणी झाली पाहिजे. 2015ला मला वाटतं यांना सर्टिफिकेट मिळालं, ते मला वाटतं हे पण झालेले. आणि 2024ला त्यांनी घरी एका महिलेची डिलेवरी झाली होती, ज्या डिलेवरीला ते स्वतः उपस्थित पण नव्हते, पण त्यांनी हे पत्र दिलेलं आहे. परत त्याच्यामध्ये संगनमत येतं त्या ठिकाणच्या कन्सर्न MOHचं की अशा पद्धतीचं जे किती मोठा भ्रष्टाचार आहे हा, किती मोठी ही गोष्ट आहे की हा डॉक्टर अशरफ काझी यांनी या पद्धतीचं सर्टिफिकेट त्या बाईला दिलेलं आहे. ह्याचे सगळे पेपर्स किरीटभाईंनी डॉक्टर आरोग्याच्या अधिकारी दक्षा मॅडम यांच्याकडे दिलेले आहेत. त्याच्यावरती FIR घ्यायला सांगितलेली आहे, पण ती अजूनही घेतलेली नाही आहे. अशा पद्धतीचे बरेच विषय या माझ्या दालनामध्ये झालेल्या मीटिंगमध्ये झालेले आहे. त्याचबरोबर ज्या डिले ऑर्डर्स आहेत, आतापर्यंत जेवढे ऑर्डर्स दिलेले आहेत त्या सगळ्या ऑर्डर्सची क्रॉस चेक ह्या ठिकाणी झाली पाहिजे, या पद्धतीची विश्लेषण या मीटिंगमध्ये झालेलं आहे. त्यानंतर 1/1/2016 नंतरचे रेकॉर्ड्स आता यावरती आम्ही चेक करायला सांगितलेले आहेत. सगळे पेपर्स खासदार किरीटभाई सोमय्या यांच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना दिले होते, वारंवार त्यांच्या टेबलावरती होते, पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर कधीच कारवाई केलेली नाही. मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटलं, इतकं सगळं मटेरियल तुम्हाला दिल्यानंतर
डॉक्टर किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून, मग तुम्ही यावरती कारवाई का नाही केली, FIR का नाही घेतली, असे बोगस प्रमाणपत्र का वाटले गेले, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आज BMCच्या या भोगळ कारभारावरती निर्माण होतोय. आता त्यांनी सांगितल्यावरती ते म्हणाले की आम्ही आता 237 जे प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेले आहेत ते आता आम्ही कॅन्सल करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन असेल किंवा तहसीलदार या सगळ्यांना घेऊन. परंतु एकंदरीत या मीटिंगमध्ये पाहिलं तर बऱ्यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची काही काम करण्याची इच्छाशक्ती दिसत नाही आहे, हे सिद्ध झालेले आहे. आम्ही आता बऱ्यापैकी अधिकाऱ्यांना ह्या सगळे अनुत्तरित होते, कोणालाच उत्तर देता आले नाही आहे. खूप मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये दिसतोय. वॉर्डचे MOHला घेऊन जे 2 MOHचे डॉक्टर कसारे, किरीटबाईंनी यावरती इतका मोठा अभ्यास केलेला आहे, त्यावेळी डॉक्टर कसारे आणि डॉक्टर संजय मुंडे या दोघांना निलंबित केलं आहे, पण त्यांची इन्क्वायरी चालूच ठेवणार, FIR घ्यायला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचे बरेच MOH पण आपल्याला मिळणार आहेत. तर ह्या अशा संपूर्ण 237 केसेस या माध्यमातून आता निश्चित झालेले आहेत. त्यांचे NOC कॅन्सल केलेले, प्रमाणपत्र कॅन्सल केलेले आहे. पण आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे अजूनही ओरिजिनल प्रमाणपत्र आहेत, ते त्यांच्याकडनं तुम्ही काढून घेतलं आहे का, तर ते अजून घेतलेलं नाही आहे. आता त्यांनी सांगताना 1 महिन्याचं टायमिंग दिलेलं आहे. मी तर बोलले मला 15 दिवसात द्या. पण ह्याच्या पुढेही जाऊन आता आमचं असं ठरलेलं आहे, आता 3 वाजता गटनेत्यांची जी काही मीटिंग होणार आहे, की यापुढे जर मुंबई महानगरपालिकेच्या इतक्या मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी जर या पद्धतीने कारवाई केली नाही किंवा अजूनही डिले करण्याचा प्रयत्न केला, तर मग आम्हाला महानगर सभेमध्ये, हाऊसमध्ये यांच्या विरोधात प्रस्ताव आणावा लागेल. कारण जोपर्यंत अशा पद्धतीने इतका मोठा भ्रष्टाचार आणि त्यांना देशद्रोही लोकांना सांभाळण्याचं काम जर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असेल, तर आम्हाला सगळ्या नगरसेवकांना आम्हाला कडक कारवाई या ठिकाणी घ्यावी लागेल. तुमच्या पत्रकार परिषदेचे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. सगळ्यात आधी तुम्ही म्हणालात की बांगलादेशी अनधिकृत फेरीवाले, तर हे वर्गीकरण आपण करणार आहोत की सरसकट सगळ्या फेरीवाल्यांवर कारवाई करणार आहोत. दुसरं म्हणजे ज्या अधिकारी तुम्हाला दोषी काही आढळलेले आहेत, तर त्यांच्यावर सरसकट आता सगळ्यांसोबत सगळ्यांवर कारवाई करणार की ते आता शोध मोहीम तुम्ही घेणार आहात. आणि तिसरं महत्त्वाचं, अनधिकृत फेरीवाले किंवा अनधिकृत जे बांगलादेशी इथे राहत आहेत रोहिंग्या असतील, तर ते इथे कसे येत आहेतच मुळात कसे, आता त्यांच्यावर आवर कसा घालणार आहे? नाही, आपण एक स्टेप बाय स्टेप प्रश्नांची उत्तरं देऊया. या ठिकाणी जे फेरीवाले आहेत मुंबई महानगरीच्या रोडवरती, फुटपाथवरती बसलेले, त्याचे जन्म प्रमाणपत्र आम्ही चेक करणार. ती मोहीम आम्ही जोरदार हातामध्ये घेणार. बऱ्यापैकी हे तर मला असं वाटतं 1000 केसेस आहेत किरीटभाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्याही पेक्षा जास्त पण असतील. पण या ठिकाणी जे फेरीवाले बसलेले आहेत त्यांचे जन्म प्रमाणपत्र अगदी कठोरपणे चेक केले जाणार. यावरती कुठल्याही क्षमा या ठिकाणी केलं जाणार नाही, कारण हा खूप मोठा हा देशद्रोहपणा आहे. या ठिकाणी बांगलादेशातून या पद्धतीने आलेले जे आहेत देशद्रोही अनधिकृत फेरीवाले, त्यांना जर सांभाळण्याचं काम कुठले अधिकारी करत असतील तर त्याच्यावरती पूर्ण कारवाई होणार. पण फक्त बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई होईल की नाही, सरसकट. आता बघा, हे करत असताना आम्ही प्रत्येक घेणार आहेत. प्रत्येक फेरीवाले कुठले आहेत त्यांचे आधार कार्ड, त्यांचे जन्म प्रमाणपत्र चेक केले जाणार. आता बऱ्यापैकी याच्यावरती खूप मोठं विश्लेषण झालेलं आहे, तर त्या पद्धतीने आम्ही सगळी गाईडलाईन आणि लाईनअप करून दिलेली आहेत कामं. त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला शाश्वत केलेलं आहे की आम्हाला तुम्ही आता ही जी 237 आहे सध्या हातातली आहेत, त्याच्यासाठी त्यांनी 1 महिन्याचा अवधी मागितलेला आहे. इतर सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी 15 दिवस घेतलेले आहेत की आम्ही FIR आता सोमवारी FIR घेणार आहेत. जे आता आम्ही किरीटभाईंनी ज्या लोकांची नावं त्यांना दिलेली आहेत त्याच्यावरती FIR घ्यायचं, जसं अशरफ काझी ह्याच्यावरती FIR घेण्याचं काम आता सुरू होणार आहे. सुरू होणार हे ॲक्च्युली ऐकायला फार आम्हाला वाईट वाटलं. जर त्यांच्या हातामध्ये गेल्या 6 महिन्यापासून हे पेपर पडलेले तर तुम्ही का नाही घेतले, हा मोठा प्रश्न आहे. फक्त मला एकाच आपल्या ह्यांचं कौतुक करावं असं वाटतं की ठीक आहे की त्यांनी ह्याच्यावरती घेतलेलं आहे काम. त्यांचं नाव ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, तहसीलदार आपल्या कल्पना गाडे मॅडम, त्यांनी मात्र 8 FIR घेण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं खरंच या ठिकाणी कौतुक झालं पाहिजे. आणि या ठिकाणी जे
मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी जे बसले होते त्यांच्यासाठी हा विषय आहे की जर आणि त्यांनी काही पेपर्स त्यांच्याकडे पाठवले पण होते की या 4 लोकांवरती FIR घ्या, पण तरीही ते घेऊ नाही शकलेत. म्हणजे एकंदरीत ह्या मुंबई महानगरपालिकेचे जे AMC असतील किंवा त्यांच्या अंडर जे अधिकारी असतील त्यांचा हा कारभार या मीटिंगच्या माध्यमातून दिसण्यात आलेला आहे. आणि तुम्ही यादी सगळी जमा केली आहे, पण येणारे लोक इतक्या जर मोठ्या प्रमाणात आहेत तर त्यांना रोखण्यासाठी तुमची भूमिका काय असेल? मी मुंबई महापालिकेचे महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, गणेश खंडकर यांना धन्यवाद देतोय. आज त्यांनी ही विशेष बैठक घेतली. मुंबईत जे बोगस जन्म प्रमाणपत्र घेऊन गेले, ज्यांच्याकडे ते महाराष्ट्रात हिंदुस्थान जन्म झाल्याचा कोणता पुरावा नाही, असे 10,000 लोक संबंधी माहिती मी मुंबई महापालिकेला दिलेली आहे. गेले अनेक महिने पाठपुरावा करीत आहोत. मुंबई महापालिकेचं माफिया राज संपण्याचा आज पहिला पुरावा आहे. कारण की हे जन्म प्रमाणपत्र घोटाळा हे बांगलादेशी माफिया आणि मुंब्रा गँग चालवत होती. एक जसं रितू तावडेने एक उदाहरण दिलं, डॉक्टर अशरफ काझी. मी यांच्याकडे 100 डॉक्टरांची यादी दिली आहे, 100, ज्यात मानकुट, गोवंडी, देवनार, नौपाडा, नागपाडा, बेहरामपाडा, कलिना, कुर्ला यातील असे हे डॉक्टर्स आहेत की जे बोगस जन्म प्रमाणपत्र देतात, घरी जन्म झाल्याचं सर्टिफिकेट देतात. महापौर महोदय, उपमहापौरांनी आज आम्हाला आश्वस्त केलं आहे या सगळ्यांची एका महिन्यात चौकशी होणार. दुसरी गोष्ट, गेल्या काही महिन्यात महापालिकेचे मी 4 एरिया कव्हर केले. 4, कुर्ला, मानकुट पूर्व, मानकुट पश्चिम आणि मुलुंडमध्ये फक्त 2 उदाहरणं सापडली, परंतु या 3 परिसरात 2,500 अशी नावं सापडली आहेत. म्हणून हा आता बांगलादेशी आहे की रोहिंग्या आहे ते आम्ही नंतर बघू. यांचा जन्म भारतात झाला आहे आता एक पण कागदपत्र नाही आहे, तर त्याची पुढची तपास ATS करणार. आज मुंबई महापालिका महापौरांपासून ही मोहीमची सुरुवात झाली आहे. सोमवारी मी छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि दुपारी नाशिक महापालिकेत जाणार आहेत. नंतर अकोला आणि अमरावती पुढच्या आठवड्यात. सगळ्या महापालिकेत जिथे महायुतीचे महापौर निवडून आले आहेत त्या सगळ्या असाच मीटिंग एका महिन्याचा आत पूर्ण होणार. बांगलादेशी अपात्र लोकांना महाराष्ट्रात राहायला मिळणार नाही. आपण यासोबतच अनधिकृत फेरीवाल्यांना शोधता आपण कारवाई करते. अनेक ठिकाणी हातोडे फिरवले जातात, ते डंपरने सगळं तोडलं जाते, कुर्ल्याचा परिसर असो किंवा इतर. मुलुंडमध्ये पण ही कारवाई झालेली, पण ह्या कारवाईनंतर त्या ठिकाणी आता बाईक पार्किंग किंवा तिथे हात गाड्या लावण्यास सुरुवात झालेली. याच्यावर काही ॲक्शन घेतली जाणार आहे का? नाही, 100% ॲक्शन घेतली जाणार. आता त्या ठिकाणी फेरीवाले हटवले म्हणून बाईक पार्किंग, तर आता हे सगळं टप्प्याटप्प्याने होणार. आता ही आमची जी मोहीम आहे ही अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आहे. ती जर जागा वेकंट झाली तर त्या ठिकाणी जर बाईक पार्किंग होत असेल किंवा दुसरं काय तर त्याच्यावरही आम्ही पूर्ण लक्ष देणार. त्या वॉर्डच्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना देणार की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा, आम्हाला एकच आहे आमचा उद्देश, आम्हाला फुटपाथ मोकळा करायचा आहे. पुन्हा त्या फुटपाथवरती काही येऊ द्यायचं नाही आहे. तर ह्याच्यावरती आमचं विशेष लक्ष असतं. हे मला माहिती आहे, म्हणून हा माफिया राज हाच आम्ही शब्द या ठिकाणी वापरलेला आहे की त्या ठिकाणी म्हणजे हे घाटकोपरला सुद्धा मी पाहिलेलं आहे की तिकडे जागा वाटून दिल्या जातात की ये मेरी जगा ये तेरी, आणि तो माणूस 4-5 जागांचे ते पैसे घेत असतो. म्हणूनच हे काढण्याचं काम चालू आहे.
आम्हाला ते मूळच उपटून काढायचं आहे की त्या ठिकाणी अशा पद्धतीचं पुढचं कुठलंही व्यवस्था त्या अशा लोकांची होताच कामा नये. आणि हा मेसेज जो आहे तो तुमच्या माध्यमातून हा पूर्ण मुंबईतल्या अशा अनधिकृत फेरीवाल्यांना गेला पाहिजे. हिंदीमध्ये घ्या. बैठक आहे ते परत आता तुम्ही गणेश खानकरांना हिंदीमध्ये लगेच बैठक आहे हिंदीमध्ये घ्या. पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना 10,000 रुपये कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. तर त्याचा ते नेमकं कोणाला दिलेलं नाही, आम्ही पुन्हा तुम्हाला आम्ही सांगतो ऑफिशियल पीच लायसन्स असलेले फेरीवाले हे त्यांच्यासाठी योजना आहेत. पण काय करतात आहे, त्यांचा हात धरून अशा पद्धतीने दुसरा बाकडा जो लावला जातो अनधिकृत फेरीवाल्यांची, ही त्याच्या विरोधात असलेली मोहीम आहे. त्यामुळे तुम्ही ही जी आम्ही पंतप्रधान ही जी योजना आणलेली आहे PMSYM, ही योजना ही ऑफिशियल पीच लायसन मूळ मुंबईकर मूळ इथे राहणाऱ्या लोकांसाठी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.